नमस्कार मित्रांनो, कार्य ऑटोमेशनचा डेली टायमर 301 हा ग्रामपंचायतच्या नळ योजनेसाठी कसा उपयुक्त आहे हे आपल्याला सध्या बघायचं आहे. बरेचदा असं असते की एखाद्या ठिकाणी आपल्याला सकाळी नळ सोडावं लागतात आणि संध्याकाळीसुद्धा सोडावं लागतात. काही काही गावामध्ये फक्त सकाळी सोडावं लागतात, संध्याकाळी सोडण्याची गरज नाही आहे. आता सकाळ म्हणजे काय आणि संध्याकाळ म्हणजे काय हे सुद्धा या डिव्हाइसला आपण सांगू शकतो. आणि सकाळी किती तास सोडायचे आणि संध्याकाळी किती तास सोडायचे हे सुद्धा आपण याच्यामध्ये सेट करू शकतो. बघा, आपण काय करणार, 7 वाजतापासून तर 12 वाजेपर्यंत या टायमामध्ये 2 तास मोटर आपल्याला सुरू ठेवायची आहे. म्हणजे 7 ते 12 याच्यामध्ये आपल्याला 2 तास मोटर सुरू ठेवायची आहे. आणि संध्याकाळी 5 वाजतापासून तर रात्री 8 वाजेपर्यंत आपल्याला मोटर सुरू ठेवायची आहे. हे कसं करायचं आहे, परत 2 तास मोटर सुरू ठेवायचे हे आपल्याला बघायचं आहे की हे कसं करायचं आहे. म्हणजे सकाळी 2 तास मोटर सुरू राहायला पाहिजे आणि संध्याकाळी मोटर 2 तास सुरू राहायला पाहिजे. ठीक आहे, आता आपल्याला ते सेटिंग करायचे आहे. सकाळी आपल्याला मोटर सुरू करायची आहे 7 ते 12. ठीक आहे, सगळ्यात पहिले सेट बटन दाबा. ऑन 1 तुम्हाला लिहून येत आहे. परत सेटचं बटन दाबा. 7:30 आधीचा टाईम सेट केलेला होता, हा टाईम तुम्ही चेंज करा. आधी 24 झाल्यानंतर 0 होतो. ठीक आहे, सॉरी 8 झाले. परत 7. हा टाईम पण तुम्हाला वाढत न्यावं लागेल. 7 वाजतापासून तर किती वाजेपर्यंत आपल्याला सकाळी मोटर सुरू ठेवायची आहे, 12 वाजतेपर्यंत. बघा, याने तुम्ही टाईम सेट करू शकता. मिनिट वाढवतो आहे म्हणजे ते 0 होऊन जातील. बारा वाजेपर्यंत 7 ते 12चा आपण एक स्लॉट सिलेक्ट केला. आता आपल्याला दुसरा स्लॉट सिलेक्ट करायचा आहे 5 म्हणजे किती, तर 17 वाजतापासून 17 वाजता म्हणजे 5 वाजतापासून तर रात्री 8 वाजेपर्यंत म्हणजे 20. 5 ते रात्री 8 वाजेपर्यंत म्हणजे 20 वाजेपर्यंत. 20 वाजेपर्यंत आपल्याला मोटर सुरू ठेवायची आहे. ठीक आहे, आता 2 टाईम सेट केले आहेत. आपल्याला हे बघायचं आहे की किती तासासाठी मोटर सुरू ठेवायची आहे. तर आपल्याला मोटर सुरू ठेवायची आहे 2 तासासाठी. त्यामुळे आपण CC ऑनचा जो टाईम आहे तो 2 तास सेट करणार. 2 तास. CC ऑफचा टाईम आपल्याला सेट करण्याची गरज नाही आहे. CC ऑफचा टाईम आपण सेट करणार नाही आहोत. मोटर सुरू झालेली आहे. मोटर सुरू झालेली आहे 2 तासासाठी. कारण 6 वाजून गेलेले आहेत. आपण टाईम सेट केला होता की 5 वाजतापासून आपण टाईम सेट केला होता. 5 ते 8चा टाईम आपण सेट केलेला होता. 5 वाजून गेलेले आहेत. सध्या वाजले आहेत 6:57 झालेले आहेत. इथे तुम्हाला मोटर सुरू झाल्यावर तुम्ही काय टाईम सेट केलेला आहे, 2 तासाचा टाईम तुम्ही सेट केलेला होता. तो टाईम तुम्हाला इथे दिसत राहणार आहे. बघा, 2 तास. आता हा टाईम 1 मिनिटाने तुम्हाला कमी होताना दिसतो. हे 2 आकडे तुम्हाला तास दाखवतात आणि हे 2 आकडे तुम्हाला मिनिट दाखवतात. म्हणजे सध्या तुम्हाला घड्याळचा टाईम नाही दिसतोय. तुम्हाला कोणता टाईम दिसतोय, तुमची मोटर सुरू राहण्याची वेळ दिसते. म्हणजे आता तुमची मोटर 2 तास सुरू राहणार आहे. एकदा हे 2 तास संपले की तुमच्या डिस्प्लेवर एंड असं लिहून येईल आणि तुमची मोटर पुन्हा सुरू होणार नाही. मग कधी सुरू होईल मोटर, तर मोटर उद्या सकाळी 7 वाजता परत सुरू होईल 2 तासासाठी. आणि हे 2 तास कंप्लीट करण्यासाठी तुम्ही 7 वाजतापासून तर 12 वाजेपर्यंतचा वेळ दिलेला आहे. बघू शकता तुम्ही 1 तास 59 मिनिट आपल्याकडे आता बाकी आहे.